तर आज चाललोय आम्ही फिरायला देवाला देवदर्शनाला माझ्या पलीला घेऊन ही गाडी फॅमिली हे ड्रायव्हर आहेत आमच्या आजचे. तर गाडी इथे पार्क केली, तिकीट वगैरे काढलं आणि निघालो आमच्या मेन स्थळावरती. तर आजचा अनुभव खूपच विशेष आहे. कारण असं की संतांच्या भूमीत वास्तव्यात असताना या पवित्र ठिकाणी येण्याचा योग म्हणजे नशीबच. ज्या वयात आजची तरुण पिढी बरबादीच्या मार्गावर जात आहे, त्याच वयात या महान आत्म्याने भावार्थ दीपिकांसारखा महान ग्रंथ लिहिला आणि संत समाजाला अमूल्य अशी भेट दिली. याच पवित्र स्थळी त्यांनी समाधीही घेतली. या जागेवर येणाऱ्या कोणत्याही भाविकाचे मन नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या पावनभूमीवरती म्हणजेच तुम्हाला कळले असेल की मी आता कुठे आलेले आहे, तर मी आलेले आहे आळंदी येथे. तर ते आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम सगळेजण नदीवरती गेलो आणि हातपाय वगैरे स्वच्छ धुतले. हातपाय धुता धुता एक गोष्ट लक्षात आली की ही नदी जशी आधी होती तशी आता राहिलेली नाहीये. ज्या प्रकारे ही आधी स्वच्छ होती त्याला अशुद्ध करायचं ऑल क्रेडिट गोज टू अस. तर प्लीज असं करू नका, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवा. आणि असं पाय वगैरे धुवून आम्ही पोचलो मुख्य प्रवेशद्वारावरती. आतमध्ये आल्यानंतर ना इथे फोटोज वगैरे काढायला जास्त अलाउड नव्हते करत ते, पण स्टील मी थोडेफार कॅप्चर केलं. तर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. निघालो आम्ही आमच्या पुढच्या स्थळावरती.